कोविड सेंटरमध्ये रुग्णांना प्रशिक्षण देऊन सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या एरोबिक्स दीपक लोखंडे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सन्मान। लातूर शहरातील कोरोना रुग्ण वाढत असताना 12 नंबर पाटी येथील कोविड सेंटरवर एरोबिक्स प्रशिक्षण दीपक लोखंडे यांनी धाडस करत कोरोनाला हरविण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या क्षमतेनुसार एरोबिक्स तसेच प्राणायामाचे धडे दिले। यामुळे संगीताच्या तालावर व्यायाम असल्यामुळे रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य तसेच मनोबल वाढत होते। यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्यामुळे हा उपक्रम फायदेशीर ठरला आहे। याची दखल घेत लातूर जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण दीपक लोखंडे यांचा कोरोना वॉरियर्स म्हणून सन्मान केला आहे। त्यांचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे। नमस्कार, मी दीपक लोखंडे। कालच मला लातूरचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी साहेब सन्माननीय जी श्रीकांत साहेबांनी मला ऑफिसमध्ये बोलवून कोरोना वॉरियर्स म्हणून एक प्रशस्ती पत्र प्रदान केला। त्याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेबांचे आणि संपूर्ण लातूरकरांचे मनापासून आभार मानतो। हे प्रशस्ती पत्र देण्यामागचं जे कारण होतं किंवा ते मी मिळवलं, कशाबद्दल मिळवलं ह्या 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो। जेव्हा कोरोनाचा कहर पूर्ण देशभर, राज्यभर आणि लातूर जिल्ह्यामध्ये खूप वेगाने पसरत होता, त्यावेळेस रोगप्रतिकारक क्षमता व एक भीती जी आहे त्याचं एवढं काहोर माजला होता की खूप जास्त प्रमाणामध्ये। मग त्याच परिस्थितीमध्ये त्याच्यावर कुठेतरी पांघरून घालण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी रोगप्रतिकारक क्षमता वाढावी आणि लोकांमध्ये व्यायामाबद्दल जागरूकता वाढावी, या संकल्पनेतून जिल्हाधिकारी साहेबांनी मला बोलावलं आणि विचारलं की तुम्ही कोविड सेंटरमध्ये जाऊन कोविड रुग्णांचा एरोबिक्स व्यायाम घ्याल का। मी कुठलाही विचार न करता, थोडं आधी सुरुवातीला भीती होतीच, तरीही त्याचं नियमांचं पालन करून पूर्ण किट घालून वगैरे मी तिथे जाऊन घेतलं आणि ते सेशन एवढे चांगले सक्सेसफुली झाले। सक्सेसफुल हा शब्द इथं यासाठी वापरतोय कारण की खरंच तिथल्या रुग्णांना हा व्यायाम प्रकार काहीतरी सकारात्मक त्यांच्यामध्ये प्रभाव पडत होता। कशा प्रकारे जेव्हा म्युझिकल एरोबिक्स इथं व्यायाम होत होता त्यावेळेस त्यांच्या माइंडमध्ये असलेलं जे कोरोनाबद्दलची भीती आहे, अक्षरशः तिथले लोक 4-4 दिवस जेवण करत नव्हते, पाणी पित नव्हते, आणखीन रोग प्रतिकारक क्षमता ते कमी करून घेत होते। जेव्हा हा एरोबिक्स व्यायाम तिथं घेण्यात आला त्यावेळेस त्यावेळेस त्यांचा एक एंडोर्फिन हार्मोन, जे हार्मोनचा प्रकार आहे, तो एंडोर्फिन हार्मोन त्यांचा सिक्रेट झाला, त्याला हॅपी हार्मोन सुद्धा म्हणतात। तर तो हार्मोन सिक्रेट झाला आणि त्याच्यामध्ये एक आनंददायी वातावरण सगळ्यामध्ये निर्माण झाला आणि ही खूप चांगली गोष्ट त्या कोविड पेशंटसाठी सिद्ध झालेली। तिथल्या कोविड लोकांनी सुद्धा जात्या वेळेस त्यांच्या स्वतःचे प्रतिक्रिया माझ्याजवळ दिल्या, की आम्हाला खूप चांगलं वाटलं। मग ते लहान 10 वर्षाचा मुलगा असो किंवा 60-70 वर्षांचा वयोवृद्ध असो, सर्वांनी ते तिथं एरोबिक्स व्यायाम हा आनंदाने केला व त्याचे फायदे घेऊन ते आपापल्या घरी परतले। लोकांचा पुढाकार याच्यासाठी एक सकारात्मक प्रतिसाद मला मिळत होता, म्हणून जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मी तिथे जात गेलो या कोरोनाच्या वातावरणामध्ये आणि कुठेतरी याची दखल जिल्हाधिकारी साहेब व संपूर्ण लातूरकरांनी घेतली। याचंच मला खूप अभिमान पण वाटतो आणि एक आपलं काम या कोरोना काळामध्ये साध्य झाल्यासारखंही मला त्याचा फील होतं। याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखीन एक वेळेस जिल्हाधिकारी साहेब व संपूर्ण लातूरकरांचे। प्रतिनिधी प्रवीण शिरसे सह ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज लातूर।